आजचा व्लॉग स्पेशल आहे. का स्पेशल आहे? कारण मी प्रियंकासाठी महाशिवरात्रीच्या या पावन दिवसात एक प्लॅन केलेला, एक सरप्राईज आहे प्रियंकासाठी. तर एक प्रेमळ अशी गोष्ट येणार आहे जे एका नवऱ्याने तिच्या बायकोसाठी आणली. या पावन दिवसात मी ऑर्डर केलेलं. तर तुम्हाला एक हिंट देतो, ते त्याच रिलेटेड आहे. आता ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. फायनली आता माझं ते पार्सल येणार आहे. मी इथे माझ्या बिल्डिंगच्या खाली उभा आहे, वेट करतो मॅडमचं. बघा आता मॅडम कुठे आहेत. आता जस्ट 5 मिनिट्समध्ये पोहोचतील. पण बघितलं पार्सल? हे तुला काय वाटतं कधी घेतलं असेल मी? आणि पण काय आहे हे? हा, ॲमेझॉन नाही बाबा, गोष्ट बनवू नाही शकत. नमस्कार मंडळी, मी स्वागत करतो सौरभ माझ्या चॅनल प्रियंका सौरभ व्लॉग्स यावर. तुम्ही बघत असणार की प्रियंका कुठे नाही भेटणार. प्रियंका का? कारण प्रियंका आहे बेडरूममध्ये आणि ती गाढ झोपली आहे. आणि आजचा व्लॉग स्पेशल आहे. का स्पेशल आहे? कारण मी प्रियंकासाठी महाशिवरात्रीच्या या पावन दिवसात एक प्लॅन केलेला, जो प्लॅन तुम्हाला पण या व्लॉगमध्ये दिसणार आहे. हा व्लॉग त्या प्लॅनबद्दल आहे किंवा एक सरप्राईज आहे प्रियंकासाठी. तुम्ही बोलता एक प्रेमळ अशी गोष्ट येणार आहे जे एका नवऱ्याने तिच्या बायकोसाठी आणली. ते आता थोड्या वेळात येणार आहे. मला कॉलही आलेलं. मी बोलता ना एका मॅडमकडून मागवलं आहे. ते तुम्हाला दिसेल, तुम्हाला पण आता लगेच कळणार नाही आहे. जेव्हा प्रियंका उठेल, प्रियंका ते बोलताय ना ते सरप्राईज स्वतःच्या हाताने फोडेल, मग तुम्हाला समजणार. आणि कसं आहे ना, ते मी महाशिवरात्री या जसं मी बोललो आहे की महाशिवरात्रीच्या या पावन दिवसात मी ऑर्डर केलेलं. तर तुम्हाला एक हिंट देतो, ते त्याच रिलेटेड आहे. आता ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. पुढचा व्हिडिओ किंवा पुढे जायच्या आधी तुम्ही एकदा बघा की तुम्हाला काय वाटतं की काय असेल ते गिफ्ट. तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, नाही तर पुढे तुम्हाला कळणारच आहे की काय आहे ते गिफ्ट. आय नो काही लोक स्किप करून पुढे जातील, बघतील आणि मग परत पाठवून बघतील की का असं गिफ्ट आहे. पण नाही, हे एक सिक्रेट आहे. बघा, जर कोणाला असं सरप्राईजेस आवडत असेल तर तुम्ही नक्की गेस करून मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगणार. सो आपण आता वाट बघू त्या गिफ्टची. मॅडम बोलले की ते फोन करून मला सांगतील आणि मग मी तुम्हाला बोलते ना रिसीव्ह करायला मी खाली जाणार आहे माझ्या बिल्डिंगच्या खाली. बघू, लेट्स वेट अँड वॉच. सो स्टे ट्यून विथ मी. बाय. सो गाईज, फायनली आता माझं ते पार्सल येणार आहे. मी इथे माझ्या बिल्डिंगच्या खाली उभा आहे, वेट करतो मॅडमचं. बघा आता मॅडम कुठे आहेत. आता जस्ट 5 मिनिट्समध्ये पोहोचतील. पण लेट्स सी. बाय. सो गाईज, फायनली या पूर्वा मॅडम आहे. सांगितलेलं की आणि बरोबर शिवरात्रीच्या दिवशीच आम्ही यांना ऑर्डर दिलेला. आणि म्हणजे यांचे खूप सारे पेंटिंग्स चांगले असतात. तर तुम्ही प्लीज चरईमध्ये म्हणजे कमेंट सेक्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी मॅडमचा ॲड्रेस सगळं डिटेल्स टाकी. तर तुम्ही प्लीज ह्यांना म्हणजे काय पेंटिंग्स किंवा असं बोलतं ना, हे टेक्स्चर आर्ट आहे. हे नॉर्मल पेंटिंगपेक्षा टोटली वेगळं आहे. सो हे आम्ही ऑर्डर केलं. बोलता ना एकदम चांगल्या रिजनेबल रेटमध्ये यांनी बघू शकतात. घरी गेलं मी अजून चांगलं प्रिंट दाखवेन. सो गाईज, तुम्ही बघू शकता फायनली पेंटिंग इज रेडी. आणि आता आपण त्या कुंभकर्ण माझ्या प्रियंकाला मस्त जी गाढ झोपली आहे, तिने इमॅजिनही नाही केलं असेल की तिच्यासाठी हे काहीतरी मी केलं आहे. म्हणजे तिला माहिती आहे की तिचा नवरा किती कर्तबगिरी करतो. आज माझं हे प्रेमवालं कर्तबगिरी तिला बघू कसं आवडतं. लेट्स गो प्रियंका. प्रियंका प्रियंका ही बघा गाईस, ही बघा, जरा बघा. त्या नवरा, प्रेमळ नवरा तिच्यासाठी काय काय प्लॅन करतो. ही मस्त AC फॅन लावून झोपली आहे. इथे मी घामाघूम झालो आहे. उन्हात जाऊन ते घेऊन आलो पेंटिंग. बाळ प्रियंका, ए बाळ प्रियंका, ए बाळ प्रियंका, प्रियंका, अरे उठा उठा, सकाळ झाली, मोतीस नाही. अय ते बघ काहीतरी आलंय पार्सल तुझं ॲमेझॉनवरून मागवलेलं. अरे मागवलं, बघ तर प्लीज. अरे बघ तर. होय मॅडम, उठा उठा, झोपातून उठा. अय आळशीबाई, चल उठा, चला चला जा, तुझं ते पार्सल वाट बघते, लवकर चल 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 चल. बघा गाईस, ही किती आळशीबाई आहे. तुझं पार्सल तू ऑर्डर मग काय करायचं ते पार्सल कसलं पार्सल ऑर्डर केलं मला काय माहिती. तुझा तो कोणता ॲमेझॉनवाला डोकं खात होता माझा की तू काय ते पार्सल ऑर्डर केलंय. बघ बाबा, काय गाईज, ही काय ना रात्रभर जागत असताना काय ते ड्रेसचे असं स्क्रोल करत असे. ते ड्रेस काय ते होतंय काय नाही ते बघ, मग नाही तर रिटर्न पॉलिसी आपण ही करू. मी कोणता ड्रेस
मग आता मला काय माहित, मी भांडलो त्या हे कोणतो त्या पार्सलवाल्याशी की हिने कधी हा ड्रेस मागवला. भांडला. मग तू मला सांगितलं नाही काहीच नाही, हिने मला आधी सांगितलं नाही की हिने असं काहीतरी मागवलंय, कांड केलंय. पण तो व्हिडिओ खूप भांडलाय. व्हिडिओ का काढते, लोकांना पण कळायला पाहिजे या दुःखद हसबंडची कथा. बघा पार्सल बघ तुझं, बघ 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 पार्सल, ओ ओ बघितलं पार्सल. हे कधी घेतलं तू? हे तुला काय वाटतं कधी घेतलं असेल मी? आणि मस्त आहे हे. पण काय आहे हे? Amazon आहे का Amazon? हा अमेझॉन नाही बाबा, अमेझॉन अशी गोष्ट बनवू नाही शकत. कसलं भारी यार. एक कैलाश आहे. काय वाटतं कैलाश आहे, काशी आहे, केदारनाथ आहे, काय आहे? काशी कसं असेल? अरे काशी नाही, सॉरी, काशी बनारसला तिथे बर्फ नाही असू शकत. हे कैलाश असू शकतं किंवा आपलं केदारनाथ. केदारनाथ असू शकतं. Okay. सेम असं आहे. आणि कसलं भारी यार, रिअल वाटतंय. आणि हे कुठून घेतलं आणि कधी घेतलीस तू? हे मी महाशिवरात्रीच्या पावन दिवशी घेतलं. आणि हे हो, आणि काय तुला काय वाटलंय? म्हणजे उद्योग केलीस तू? हे उद्योग तेव्हा केले जेव्हा ही मुलगी माझ्याशी भांडत होती तेव्हा. ही मुलगी भांडून काय जाम ना बघू दे, ही मुलगी माझ्याशी भांडून गेली बेडरूम मध्ये झोपायला. ही जेव्हा झोपली तेव्हा मी हे कांड केलं. बघा ही एक मुलगी भांडते नवऱ्याशी. मला बघू दे ना यार. किती बघा भारी आहे. गिफ्ट आला आणि ती डायरेक्ट बोलते ना, इग्नोर मारलं मला सरळ सरळ. म्हणजे सही आहे, एक नंबर आहे. खोलू? खोल, तुझंच गिफ्ट आहे, खोल. बघा गाईस, इथे व्हॅलेंटाईन्स डे, मी तिला शिवरात्री लोक मुलींना बोलते ना व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट घेतं. मी माझ्या बायकोला महाशिवरात्रीचं गिफ्ट दिलं. अनरॅपिंग व्हिडिओ इज गोइंग ऑन, अनरॅपिंग व्हिडिओ मिस प्रियंका सनैका. हे बाय द वे तुला माहिती आहे अमेझॉन वरून नाही आहे. मग? एक पूर्वा मॅडम आहे, तर ती पेंटर आहे. त्यांनी खूप सारे ऑप्शन्स दिलेले, त्यांनी ही पेंटिंग बोलतायत ना, त्यांनी ही पेंटिंग मला सजेस्ट केलेली. आणि हे टेक्स्चर आर्ट आहे, टेक्स्चर आर्ट, नॉर्मल पेंटिंग नाही आहे. ओके. येस. सो गाईज तुम्ही बघू शकतात, म्हणजे आल्या बघ किती नवरा गेला खड्ड्यात, डायरेक्ट फाडफूड सुरू झाली पेंटिंगची एकदम. मॅडम जरा प्रेमाने, त्या प्रेमाने नवऱ्याने आणले, त्या प्रेमाने फोडा. OMG, हे काय आहे? चॉकलेट आईस्क्रीम. काही बोलू नकोस. वाव सिरियसली पूर्वा मॅडमसाठी स्पेशल मेसेज. म्हणजे फोटोज अँड व्हिडिओजमध्ये चांगलं तर वाटत होतं, पण मला एक पाहिजे होतं ना, एक रिअल लाईव्ह वाटायला समोरून बघितल्यावर, तसं हे फिलिंग येतं आहे. ह्याचे तुम्ही बघू शकता बॉटम एकदम बोलते ना, एक ओरिजिनल फिलिंग येते. आता स्पेशली जेव्हा आमच्या घरी लोक येतील बघतील, ते पूर्ण बोलते ना एकदम आश्चर्यचकित होतील की बाबा हे काय आहे नक्की, काय आहे हे प्रियंका, काय आहे हे. गाईस हे बघा, किती मेहनत करावी लागते मला फोडायला. आता काय करणार, तेवढं तरी तुम्ही करायला पाहिजे. नवऱ्याने आणायचं काम केलं. नवऱ्याने किती रिसर्च केलं माहितीये का? आता मी फुल खोलते. हा हो. हे काढ. आपण कुठे ठेवणार आहे? हे इथे आपण इकडे ठेवू. थांब जरा, सध्या इथे खाली ठेव. नाही. सध्या इथे खाली ठेव, म्हणजे असं. हा कसं वाटतंय प्रियंका, तू Oh सांग. my God. एक नंबर. बघू शकता, हे बघा ओरिजिनल पूर्ण बोलते ना, एकदम रियालिटी फील. नॉर्मल म्हणजे एकदम डीप मध्ये घेऊन जातो तुम्हाला, म्हणजे कळेल. जंगल म्हणजे पहाड एकदम. पण सही, सिरियसली भारी, एक नंबर. हा स्नोवाला इफेक्ट पण प्रॉपर देत आहे. हा सही आहे. आणि गाईज या बोलता ना, एक पेंटिंगच्या पाठी पण एक मोठी स्टोरी आहे. खूप विसरली मी, खूप दिवसापासून हिला बोलत होतो की मला एक डोंगर टाईप.
हा. सो गाईस, खूप दिवसापासून मी हिला बोलत होतो की मला ना एक डोंगर टाईप पेंटिंग पाहिजे. हा म्हणजे म्हणजे आम्हाला पेंटिंग लावायची होती इकडे काहीतरी हा. ऑप्शन, आणि आम्ही खूप अशा ठाण्यामध्ये फिरलो स्टोअरमध्ये, पण हो. अशी डोंगर किंवा सिनरीज हो. वाली फोटो नव्हती. हो, म्हणजे फोटोज होती, पण पेंटिंग कसं ना ते डिजिटल प्रिंट मारून फक्त चिपकवलेलं, आणि ती एक फिलिंग नाही येत होती जी फिलिंग ही देते. बघा ना गाईस. हा म्हणजे एक प्रकारे रिअलिस्टिक फिलिंग देते हो. ना. हो. आणि हे भारी आहे. बोलते ना रिअल आर्ट फील होते. दिमाग देखो दिमाग, तो ये है मेरा दिमाग. तेरा नहीं, मेरा दिमाग, मेरा मेरा दिमाग. नहीं, ये मेरा दिमाग है. कैसे? मेरे वजह से तेरे को ये आयडिया आया. क्या तेरे वजह से कैसे आइडिया? कारण का कारण का कारण का मला हे असं कैलाश, माझी इच्छा आहे मानसरोवर वगैरे जायची, पण मला ॲक्च्युली नॉर्थ एरिया म्हणजे असं डोंगर आणि त्याच्यावर बर्फ वगैरे असं पडतोय, सो मला ही गोष्ट खूप आवडते. तर ती आयडिया माझ्या थ्रू आली आहे ह्याला असं बोलू शकतो. जरी त्यांनी मागवली पण माझ्यामुळे त्याला डोक्यात सुचलंय, हे विसरू नकोस. बघा, ते असतं ना की कोणी जिंकलं क्रेडिट आपल्या थाला घेऊन जातात. ही आमची थाला. ये थाला फॉर प्रियंका फॉर अ रिझन. म्हणजे मेहनत करायची, माझी आयडिया, माझी डोकं हिचं. वा बेटा वा. पण हे तुला कसं मिळालं शिवरात्रीच्या दिवशी? म्हणजे काय केलंस काय एवढं? भक्ती केली मनापासून. सिरियसली उपवास पण नाही केला, उपवास मी ठेवलेला. पण आयडिया मला दिला. पण पण काय कसं भेटलं तुला? म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी तू बुक केलं? शिवरात्रीच्या दिवशी बुक केलं, आणि प्लस आणि शिवरात्री कसं बुक केलं मला सांग. काय केलंस तू? फोन केला. कोणाला फोन केलंस? पूर्वा मॅडमला फोन केला. नंबर कुठं भेट? ऑनलाईन फोन नंबर भेटला. अच्छा, तू ऑनलाईन सर्च केलं? इंस्टाग्राम? सगळी गोष्ट इंस्टाग्रामवर भेटत नाही. थोडं ओल्ड स्कूल बना. गुगल पण एक गोष्ट आहे. चॅट जीपीटी नाही, ओनली गुगल. तिथे सर्च करा, भेटून जातं. हो, हां. तसं भेटलं का? हो, तसं भेटलं. सो जेनजी गाईज, प्लीज बी अ मिलेनियल अँड सर्च, देन यू विल गेट दिस रिझल्ट. ओके. बरोबर आहे. बराबर आहे. बघू शकता. आणि गाईज, तुम्हाला एक सांगतो, शिवरात्रीच्या दिवशी मागवल्यामुळे मॅडमने मला डिस्काउंटही दिला. त्यांचे सगळे डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्येही टाकतो. डिस्काउंट मिळालं? हो, डिस्काउंट मिळाला ना. पण भारी म्हणजे एक प्रकारे असं बोलू शकतो की शिवरात्रीच्या दिवशी हे अशी वाली पेंटिंग म्हणजे येणं आणि परत ऑर्डर करणं जरा योगच आहे असं बोलू शकतो आपण. चांगला हो. ना. आणि खतरनाक वाटते पेंटिंग, एक नंबर, फुल क्लासी. आता ते काय बघत मला माहित नाही, ही बाई नक्की बघत बसणार. हे बघा, ही नक्की बघत बसणार. आणि मी मुद्दामून ना, हा तुम्ही बघू शकतात, हे ना पूर्ण असं लाईव्ह आणण्यासाठी त्याला पूर्ण टेक्स्चर कलरिंग असं बोलते ना 3D टाईप दिलंय, ज्यामुळे लाईव्ह वाटायला, साधी पेंटिंग नाही वाटायला, आणि हात लागलं असं वाटतं ना, एक रिअलिझम फील होईल. सो मी हे ऑर्डर केलं. मी सजेस्ट पण करेन ज्यांना पण असं कोणाला पेंटिंग्स वगैरे ऑर्डर करायचं आहे, प्लीज एका पूर्वा मॅडमकडे जा, किंवा असं दुसऱ्या एका आर्ट स्टुडिओजमध्ये जा आणि त्यांना कनेक्ट करू शकता तुम्ही अशा पेंटिंग, जसं बोलता ना टेक्स्चर आर्ट बनवण्यासाठी वगैरे. बट सिरियसली खूप छान वाटतं, असं वाटतं बघतच राहावं. खूप छान आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल पण तुम्हाला असं नॉर्मल वाटेल, पण तुम्ही रिअलमध्ये जर बघाल ना, म्हणजे हे बघा, म्हणजे हे मग एकदम डीपमध्ये, असं प्लेन पण नाही आहे असं. सो एक फिलिंग देऊन जाते की हा रिअलिस्टिक आहे, आणि सारखं असं बघत राहावं असं वाटतं. खूप छान पेंटिंग आहे. हो. आणि ही पेंटिंग घेण्यासाठी मी अजिबात बोलतोय ना एक घाई वगैरे नाही केली. मी बोललो मॅडमला, घ्या, तुमचा वेळ घ्या, फक्त चांगलं असं बनवून द्या की आम्ही लाईफ टाईम तुमचं बोलतो ना आभारी राहू. काय आभारी राहणार की नाही? हो, खूपच छान आहे. हो. आणि असं ओरिजिनल वाटते, ओरिजिनल. हो. आणि असं कसं आहे ना, आपल्या घराला सूटही होतंय ते. आता हे लावल्यावर एकदा आपण दाखवू, आता सध्या तरी असेच ठेवू, हा. म्हणजे लटकवण्यावर वॉलला, तेव्हा तुम्हाला दिसेल प्रत्येक व्हिडिओ मध्ये. खूप छान आहे. आणि हे बघ इकडे लिहिलंय कोणता आर्ट स्टुडिओ आहे. इट्स इलेशन आर्ट स्टुडिओज, म्हणजे त्या मॅडमच्या आर्ट स्टुडिओचं नाव आहे वगैरे. सो खतरनाक आहे, म्हणजे एक प्रकारचं बाप पेंटिंग बनवली. बाप पेंटिंग. सो
सो आता म्हणजे बोलतो ना पूर्ण रेनोव्हेशन झालं आहे, पेंटिंग ही आलं आहे. फक्त आता आम्ही थोडी गोष्ट बोलतो ना एक मॅनेज अरे करू. आपलं हे पण राहिले ते एसी ला कव्हर करायचं. ते हा मी सौरभला काम देईन. नाही मी नाही करणार. बघ 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 सगळं सौरभला काय. लिटरली म्हणजे ते जे लिव्स आहेत एवढे ऐकिया मधून भरभरून उचलून आणले. म्हणजे काही कॅल्क्युलेशन नाही, काय नाही, प्राइस नाही बघायची, काय नाही, दिसलं ना आवडते ना घ्यायचं आणि भरून जायचं अशातली गोष्ट. तरी मी त्याला म्हणत होते की 2च घेऊ आपण, एक्स्ट्रा नको घ्यायला. आणि एवढं भरभरून त्याला स्वतः कामाला लावणार आहे, मी करणार. गाईस तुम्ही ऐक्याच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल की मी का घेतलंय ते तुम्हाला कळेल पुढच्या ब्लॉग मध्ये जेव्हा आम्ही ते करायला बसू किंवा दाखवू की ते इम्पॉर्टंट होतं पूर्ण कव्हर करण्यासाठी. तुम्हाला पूर्ण बोलतो ना ग्रीन सँच्युरी भेटेल आमच्या बेडरूमच्या कॉर्नर साईडला. आमचं घर एकदम हिरवळ ग्रीनरी, जसं की सोफा ग्रीन आहे. पण हे आता आम्ही रिव्हील नाही करत आहे. आमचा नक्की नेक्स्ट ब्लॉग येईल पूर्ण होम रिलेटेड. सो आम्ही तुम्हाला इच अँड एव्हरी कोणा दाखवू की आम्ही काय काय केलं आणि इतकी मेहनत केली आहे ना एक एक गोष्ट घ्यायला. म्हणजे अशी वेट करावं लागलं, 1 हफ्ता 2 हफ्ता वेट जातोय पण आम्हाला गोष्टी भेटत नाहीये. पण जरी टाइम घेतलाय पण चांगली बेस्ट ऑफ बेस्ट आम्हाला गोष्टी भेटल्या. त्यातली ही एक गोष्ट आहे. सो हे एकदा फायनली नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान आपका भला करे. भगवान ने भला किया इसलिए ये आइडिया दिया. भगवान ने भला किया या भला किया नहीं किया जो तू जिंदगी में आ गई. बघा प्रेम करतो ही माई मारते मला. मारणारच, हक्क आहे तुमचा. हक्को. चलो गाईज, आता हे जेव्हा आम्ही लटकवू तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू कसं दिसतंय मस्त आमचा वॉल आणि सोफा कसा दिसतोय, सोफ्याला सूट होतंय का नाही. हो, आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला पेंटिंगचा आयडिया माझा कसा वाटला. म्हणजे पेंटिंग, ओव्हरऑल पेंटिंग, आणि जर तुम्हाला काही आयडियाज हवे असतील की पेंटिंग तुम्हाला कुठून बाय करायची आहे काय, तर आम्ही डिटेल्स देऊ. आणि हा ब्लॉग तुम्हाला स्पेशली कसा वाटला, कारण का हा खूप स्पेशल आहे. शिवरात्रीच्या दिवशी ऑर्डर केलेला हा कैलाश पर्वत पेंटिंग आणि खूप छान बनली आहे. सो कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग स्पेशली ह्या पेंटिंग रिलेटेड, आणि पेंटिंग कशी आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि हा ब्लॉग पूर्ण बघा, जर अजून काही व्हिडिओज आहेत आमच्या चॅनलचे तेही पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण गाईस, व्हिडिओ एंड करायच्या आधी मी एक सांगतो की बोलतात ना एक बोलतात ना दूरदर्शन किंवा एक कृपा दूरदृष्टी असते. दूरदृष्टी, सॉरी. म्हणजे काय झालं, माझ्या डोक्यात होतं की इथे सिनरी आणि डोंगर टाईप पेंटिंग पाहिजे, पण नक्की कुठलं टाईप पाहिजे माझ्या डोक्यात येत नव्हती. ते नेमकं हिच्याशी भांडण झालं, ही गेली बेडरूम मध्ये, तेव्हा शांत असं माझं डोकं झालं. आणि तेव्हा मला बोलते ना महादेवची कृपा, शिवरात्रीची कृपा, अरे कैलाश पर्वत, कैलाश मानसरोवर पण एक डोंगर, म्हणजे बोलते ना एक माउंटेन आहे. आधी माझ्या डोक्यात माउंट एव्हरेस्ट आलेला, नंतर नाही माउंट एव्हरेस्ट सारखं, माउंट एव्हरेस्ट यासारखं सिमिलर काहीतरी असेल. मग आठवलं. म्हणजे तुला असं बोलायचंय का तुला नाव आठवत नव्हतं, फक्त नाही डोंगर इमॅजिन होतं, पण ते नक्की कसं पाहिजे, कुठल्या बोलते ना कुठल्या पेंटिंग नाही म्हणजे कुठला टाईप एक म्हणजे एक दृष्टी नाही येत होती की ते कसं दिसायला पाहिजे. कसं डोंगर तर सगळीकडे असतात, हिरवे डोंगर, असे डोंगर, पण मला नक्की कुठलं पाहिजे. मला एक होतं की एक व्हाईट वाले पाहिजे, स्नोई वाले कुठले होते. मग फायनली महादेव की कृपा हो गई. कृपा तो है, कृपा सजा. सो गाईज, तुम्ही आमचे व्हिडिओ असेच बघत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, आणि शेअर पण करा जर तुम्हाला नक्की आवडत असेल तर. सो टिल देन, बाय बाय, सी यू सायोनारा, बाय, टाटा, खा पी मजा करा, होता सबस्क्राईब करा पण प्रियंका सौरभ ब्लॉगला. बाय.